पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशामध्ये मोठी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशातील उमरती गावामध्ये बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकलाय। बेकायदेशीर शस्त्रास्त्र उत्पादन करणारे 4 कारखाने पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेत, तर मध्य प्रदेशातून 47 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले। पुणे पोलीस उपायुक्त सोमय मुंडेंच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करण्यात आली। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, पुणे पोलिसांनी महाराष्ट्राच्या बाहेर मोठी कारवाई केलेली आहे, काय अधिकचे तपशील आहेत या सगळ्या संदर्भात? विक्रांत, पुणे पोलिसांची ही खूप मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण गेल्या काही दिवसापासून पुण्यात टोळी युद्धाच्या गोळीबार प्रकरण जे ते समोर आलेले होते आणि या गोळीबार प्रकरणामध्ये अनेक अल्पवयीन आरोपीकडे सुद्धा बंदूक पिस्तूल सापडत होते। त्याचा सगळ्याचा शोध घेताना पुणे पोलिसांना हे सगळे उमरती गाव मध्य प्रदेशमध्ये आहे, जिथे मध्य प्रदेश पोलीस आणि पुणे पोलिसांनी जे ती संयुक्त कारवाई केली। 50 ठिकाणी छापे टाकले, जवळपास 100 बॅरल, 14 ग्राइंडिंग मशीन, 4 काडतुसे, 2 पिस्तुले अशा प्रकारचा साठा जप्त करण्यात आलाय। मोठी शस्त्रास्त्र निर्मिती करणारे 4 कारखाने जे आहेत ते पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेले आहेत, जप्त केलेले आहेत तिथलं साहित्य, आणि आणखी सुद्धा हे सगळं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। याच सगळ्या मध्य प्रदेश भागातून जे आहे ते पुण्यामध्ये पिस्तुले येत होते अशी माहिती पोलिसांची आहे, आणि हे गुन्हेगार जे आहेत ते हे सगळे पिस्तुले बेकायदेशीर पिस्तूल जे आहेत ते वापरायचे आणि गुन्हे करायचे। त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे आणि त्याचा शोध घेताना पुणे पोलिसांनी ही सगळी कारवाई केली आहे। पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 105 पोलीस अधिकारी जे आहेत ते पुण्याच्या या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले आहेत। आणखी सुद्धा या सगळ्याचा तपास जो आहे, जो कोम्बिंग ऑपरेशन आहे तो सुरू आहे। आणखी किती साठे जप्त होतात, किती कारखाने उघड होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ही खूप मोठी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे गुन्हेगारी कमी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यात येणारे शस्त्रास्त्र कमी होतात, कारण पुण्यात कोण शस्त्रास्त्र पुरवत होतं, या सगळ्या गुन्हेगारांवर काय कारवाई पुणे पोलीस करतायत हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। विक्रांत, धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।